पैठणी साडीची नऊवारी मला आज छोट्या मुलीची म्हणजेच 6 वर्षाच्या मुलीची नऊवारी शिवायची आहे. कट करायची प्रोसेस चालू आहे. हॅलो मैत्रिणींनो, मी पुष्पानंद बुटिक्समधून आज आपल्याला 6 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी कट केलेली आहे. साडीपासूनच साडी तयार करणार आहे नऊवारी. तर आपण मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते. आपण बघू शकता पुष्पानंद बुटिक्समधून. आधी हे पाय सेट, हे दोघं पाय, हा पदर आणि हे मिरीचा पुढचा भाग आणि एक काष्टा. तर मी आपल्याला ओपन करून दाखवते आणि मेजरमेंट पण सांगते, लक्षात घ्या. आता आधी हे पायाचं मेजरमेंट देते मी, कारण की हे अस्तर आपण आधी कट करून घेतलेले आहे. अस्तर कट करून घेतले. मी आपल्याला मेजरमेंट सांगते, लक्षात द्या. तरी ही नऊवारी साडीची मी आपल्याला पूर्णतः माहिती देत आहे. 1.5 मीटर जवळजवळ अस्तर आहे. अशी पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे. मुलीची उंची आहे 25, 2 इंच एक्स्ट्रा घेतली. इथून तर इथपर्यंत साडीचे लेंथ आहे. 6 वर्षाची मुलगी आहे, तिची पूर्ण लेंथ आहे 25, 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय. कमरेला इथून मोजायचं, इथून असं आसन टाकून घेतले. त्याची गडी आहे 12. अशी गडी दाखवली. म्हणजे 12चा निम्मा जरी धरला, म्हणजे 24चा चौथा केला तर 7 येतो. 7 स्टिचसाठी आणि कमरेला लुजिंगसाठी 6 इंच घेतले. परत आपल्याला टाकून दाखवते. घडी 6 आणि 6 इंच, 5.5 इंच. त्याच्यामुळे जरा लूजच ठेवली, म्हणजे तिला पुढे पण वापरता येईल. जरा मोठी झाली तरी बसा उठायला जरा कम्फर्टेबल हवं म्हणून. आणि आसन घेतलेले 9 इंचावर आसन आहे. 2.5 येईल जवळजवळ, 3 पण नाही येणार. हे 9 आसन आणि 2.5. अशा पद्धती आपण 4 पदरी कापड आहेत, 2 पाय आहेत दोघं साईडचे, बघू शकता. हा एक आणि हा एक, असे 2 पार्ट आहेत. तर हे जशीच्या तसे पाठ ठेवून आपण हे साडीचं कापड कापून घेतलेलं आहे. हे आपण बघू शकतो दोघं पायाचे. हा एक पाय, परत हा एक पाय, असे दोघं पाय कापून घेतले, कट केले. हे साडीपासून नऊवारी बनवतोय आपण. हे बघा, असं बघू शकता आपण. हे आपल्याला इथे टिच करायचे. परत इथपर्यंत 4 बाजू टिच करून घ्यायचे आहेत दोघं पायांच्या. आणि वरती ही प्लीट्स घेण्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. एक्स्ट्रा तरी आपण जवळजवळ 10 इंच 9 इंच असं ठेवायचं. 10 इंच आहे बरोबर एक्स्ट्रा. हे आहेत आपले पायाचे भाग. आता हे पाय कसे जॉईन करण्यासाठी ठेवायचं मी आपल्याला दाखवते. हा जो आपला पाय आहे,
तर अशा पद्धतीने ठेवायचं. इथे स्टिच करायची, नंतर फोल्ड करायचं. फोल्ड झालं की इथून अशा आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत इथे अशा पद्धतीने मी आपल्याला दाखवते. हा पदर आहे मुलीचा मापाचा घेतलेली. पदर मुलगी आहे तरी मी ही 25 घेतलेली. पदराची उंची 25 आहे. उंची म्हणजे आडवा भाग प्लेट्स घ्यायचा. असे प्लेट्स टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यावर. त्या पण मी आपल्याला टाकून दाखवते. आणि पदर घेतलेला आहे पूर्ण उंची 2 वेळेस मोजून 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर आपली पूर्ण उंची आहे 25, त्याच्यात 2 इंच ॲड केलं 27. इथपर्यंत आपला 27 भाग येतो हा पदराचा. पूर्ण उंचीचा हा 27 भाग एक. परत इथून दुसऱ्यांदा 2, इथं आलाय 27, 2 आणि इथून परत पुढे 10 इंच घ्यायचं. मी आता हे क्रॉस कट करून घेतलेलं आहे आणि इथे मला बॉर्डर कमी पडते तर मी ही कट करून घेईल आणि जॉईन करून घेईल. ते मी आपल्याला दाखवणार आहे. अशा पद्धतीने पदर कट करून घेतलेला आहे. म्हणजे पदराच्या दोन्ही डबल भाग घ्यायचा, दुप्पट आपल्या उंचीच्या दुप्पट, आणि त्यात 10 इंच ॲड करायचं आणि मग ते क्रॉस कट करायचं. मी आपल्या आता हे घेतले आपण मिरीचा भाग कट केलेला 2.5 मीटर येतोय मिरीचा भाग. ही आपली मिऱ्यांसाठी पूर्ण उंची आहे आपली 27. तर तितकंच घेतलेलं आहे मी 27. इथे 9 इंचाचं आसन टाकून घेतलेलं आहे हे, आणि इथे असं क्रॉस करून घेतलेलं आहे. इथे आसन घेतलं आहे, इथे क्रॉस करून घेतलं आहे. दिसतंय आपल्याला आसन कट केलेलं. जास्त आसनही कट करायचं, असंच कट करायचं त्याला. तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पदर कट करून घेतलेला आहे मी, बघू शकता आपण. जितकी आपली साडीची उंची आहे तितकं ते पुढची मिरी आपली घ्यायची, नंतर कमी करत 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 क्रॉस कट करायचा. मागच्या काष्टाचा भाग दाखवते. हा आहे आपला मागचा काष्टा. उलटी घडी केलेली आहे. ही सुईची बाजू आहे, ही उलट बाजू आहे. अशी आपली उंची आहे 27 उंची आहे. तर 3 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे पूर्ण उंची आपली किती काष्ट्याची ती मी आपल्याला दाखवते. 31 इंच. तर अशा पद्धतीने आता इथे 2.5 इंचावर मार्जिन करून हा गोल राऊंड घेऊन घेते. आपण लाईनिंगचं 9 इंच घेतलेलं आहे. इथे पण 9 इंचच टाकणार आहोत. आसन या बाजूला आसन आणि ह्या बाजूला राऊंड. तर हा काष्ट्याचा भाग अशा पद्धतीने मी आसन कट करते आणि त्याच बाजूला खाली गोल राऊंड कट करायचं. 2-2.5-3 इंचावर घेऊन. ते आपले काष्टा येते, डबल काष्टा मागे साडीला. अशा पद्धतीने ठेवून द्यायचं. ह्या बाजूचं इकडे, त्या बाजूचं तिकडे, आणि इथे अशा प्लेट्स येतील. या आसनला आसन जॉईन करून द्यायचं आणि ह्या बाजू पायाच्या खालच्या बाजूला
जॉईन करायचा आणि मधल्या बाजूला प्लेट्स टाकायच्या अशा इथपर्यंत. अशा पद्धतीने तो काष्टा येतोय आपला. त्यासाठी आपण पूर्ण साडीची उंची घेतलेली नाही आहे, तर कमीच 21च घेतलेली आहे. जितकी आपण पदराची घेतली तशीच घेतलेली आहे. मी आता आपल्याला मिरर टिच करून दाखवते. जवळजवळ 3-3 इंचावर असं घ्यायचं. हे आसन हे आपल्याला पायाच्या भागाला आसनाला आसन जॉईन करायचं आहे. एकदम मिरीवर मिरी पण नाही घ्यायची, तर त्यांच्यात थोडं थोडं अंतर ठेवायचं. त्यांचे प्लेट्स टाकून घेतल्या अशा पद्धतीने ते टाचून घेईल आणि हे झालर इथे अशा पद्धतीने येणार आहे. जरा वेगळी पद्धत केली. अशा पद्धतीने उंची मोजायची आपली. आता इथे ह्या मिऱ्या आहेत आपल्या, इथून ते इथपर्यंत. हे बघा कटोकट येते आपली उंची 27. तर इथून आपल्याला टिच करून घ्यायची अशा पद्धतीने. आता याला धाग्याने टाचायचे मिऱ्याखाली. किती मिऱ्या पडल्या बघा आपल्या, किती छान मिऱ्या झाल्या. याला आपण प्रेस पण करू शकतो नंतर. आता हे जे उरलेले आहे ते कुणी कुणी कट करून घेतं किंवा अशा पद्धतीने टाचून देतात अशा. तर मी आज आता हे अशा पद्धतीने नाही टाचत, तरी याला मी आता नंतर इथे किनार वाढून घेणार आहे. किनार फोल्ड केली की अशी बारीक 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 चून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने इथे ठेवणार आहे. म्हणजे ही वरती झल्लर राहणार आहे त्याची फ्रिलसारखी. फ्रिल इथे प्लेट प्रेस करून घेणार आणि हे अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घेणार. आलं ध्यानात आपलं. वेगळी पद्धत काहीतरी वेगळ्या याच्याने आपण हे फ्रिल करणार आहोत. आपल्याला कापड नसलं तर दुसरं असंच आपलं फ्रिलचं साठी बॉर्डर असते. ती बॉर्डर कट करायची. जितके आपल्याला जास्त घेर पाहिजे असेल, जास्त प्लेट्स पाहिजे असतील. आता ही मुलगी छोटी आहे म्हणून मी 2-3च घेते आणि कापड काही जॉईन करत नाही. मला जरी अजून पाहिजे असले तर इथे मी कापड जॉईन करू शकते. पण इतकंच मला छान वाटतंय, मी एवढ्याच ठेवणार आहे कारण मुलगी लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोठ्यांसाठी करायचं तर आपण बॉर्डर जॉईन करून अजून घेर घेऊ शकतो किंवा वेगळं पण कट करून आपण अशा प्लेट्स टाकून घेऊ शकतो. तर मी आता आपल्याला ना पुष्पानंद बुटीक्समधून ही नऊवारी साडी स्टिच कशी करायची ते दाखवते. आम्ही एक पाय घेतला पहिला. हे आपलं मेन साडीचं कापड ठेवलं आहे पायाचं, त्याच्यावर हे अस्तर ठेवलं. या बॉर्डरला हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते जॉईन करून घ्यायचं. दाखवते बघू शकता आपण. अशा पद्धतीने जॉईन करून घेतले. आता हे फोल्ड करायचं. इथे एक दाबटीप मारून द्यायची.
आता ही आपली पायाची बॉर्डर खालची. आता इथे पायाचा खालचा भाग हे जॉईन करायचा उंचीचा. आता ह्या बाजूचा जॉईन झाला, तसंच आपण आता ह्या बाजूचा पण जॉईन करून घेणार आहे. पूर्ण नाही केला, मी आसनपर्यंतच करते, इथून तर इथपर्यंत. नंतर इथे आपल्याला हा जो एक्स्ट्राचा कापड आहे ना, इथे आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत, त्या पण मी आपल्याला दाखवते. आता हे आसन सोडून दिलं वरती, आसनाचा खालचा भाग आहे हा. तर आता मी आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे त्याला या अशा पद्धतीने वरच्या बाजूला प्लेट्स पाडून घ्यायची. हे बघा, इथे बी पिन लावली आणि इथेही पिन लावली. अशा पद्धतीने प्लेट्स पाडायच्या. ही प्लेट्स अशी वरती गेली पाहिजे, किंवा 3-4 प्लेट्स येतात आपल्या. मोठ्या मोठ्या घेतल्या तर 3च येतील, बारीक घेतल्या तर 4 येतील. हे बघा, अशा पद्धतीने 4-4 प्लेट्स आल्यात. ही बाजू आणि ही बाजू. ही जी आपली बाजू आहे कमरेची म्हणजेच पाय आहे आपला हा, पायाची वरची बाजू कमरेची साईड. इथे आता शिलाई मारून घ्यायची. आणि ही प्लेट जास्त वरती नाही घ्यायची, कारण की ती आपल्याला मग टिच करता येत नाही, त्याच्यामुळे 1-1.5 इंच खालीच घ्यायची. तर मी आता आसनाला आधी शिलाई मारून घेते. तरी आपण टिच मारून घेतली. कळलं? अशा पद्धतीने आपण हा पाय, एक पाय आपण टिच करून घेतला. याच पद्धतीने दुसरा पण पाय आपण टिच करून घेणार. त्यानंतर एका बाजूला आपण मिऱ्यांची साईड तयार केलेली आहे, ती ठेवून द्यायची. आणि अशा प्रकारे आता हे मी टिच करते. इकडे उजव्या हाताला पायाच्या वरची कंबरेची बाजूच्या उजव्या आसनावर पदर आणि डाव्या आसनावर मिऱ्यांची साईड दिसते आपल्याला. अशा पद्धतीने आपण या साईडला पदर टिच करून घेतला. आसनाला तसंच या बाजूने मिऱ्या टिच करून घेतल्यात. मिऱ्या टाचायच्या आहेत मला, त्यानंतर टाचते मी, असं आपल्याला दाखवते. आता हे टिच करून घेतल्यात.
असं. त्यानंतरच हा जो मिऱ्यांची बाजू ही इथे टिच करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी आता हे टिच करून आणते. हे बघ, एक बाजू टिच केलेली आहे. आता आपली उंची बघून घ्या मिऱ्यांची. बरोबर इथे अशी शिलाई मारून देणार आहे मी. किनार वाढून घेणार, किनार वाढवून घेते आणि इथे शिलाई आता इथे नंतर करते. आधी तुम्हाला हा पाय ठेवून देते इथे. आता आपण ह्या पायावर हा पाय ठेवून घेऊ असंच. जे मिऱ्यांची साईज आहे, पुढची बाजू मिऱ्या, त्या मिऱ्यांच्या बाजूचं आसन आपण टिच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिऱ्या पण मी जॉईन करून घेतल्या. मधला आसन त्याला मी डबल शिलाई मारून घेतली. आता ही मिऱ्या इथे येतील या पदराच्या मध्यभागी, कारण की असं जाणार इथपर्यंत. तेव्हा या मिऱ्या इथे येतील. ठीक आहे. आणि आता मी एक आसन इथे ठेवून घेते या पायाचं. हे इथे जॉईन करायचं आणि नंतर अशा प्लेट्स घ्यायच्या. हा पाय इथे जॉईन करायचा असं. इथे आपण असं जॉईन केलं. परत ही या पायाला जॉईन करून द्यायचं अशा प्रकारे. आणि हा जो भाग आहे हे सगळं हे इथे हे असं जॉईन केलं की इथे अशा 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 बारीक 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 पूर्ण पायाला प्लेट्स घ्यायच्या. त्याचप्रमाणे आता इकडचं हे आसन दाखवते तुम्हाला. हा हे तसं सुईचंच ठेवायचं. हे जॉईन करायचं. त्यानंतर इथे प्लेट्स घ्यायच्या आणि हे इथं जॉईन करायचं अशा पद्धतीने. आता मी हे जॉईन करून आणते. तर या अशा पद्धतीने दोघं बाजूंचे काष्टा मी जॉईन केलेलं आहे. आसनही जॉईन केलं आणि पायाला बी जॉईन केलं. या अशा प्लेट्स आल्या पाहिजे. बरं. आणि आता हा असंच याच्यावर ठेवते आणि हे आसन जॉईन करते. फक्त आसन ना. अशा प्रकारे मी आता हे आसन जॉईन केलेलं आहे. कट करताना व्यवस्थित काळजीपूर्वक कट करा. शिलाई डबल टिच करून घ्या. अजून इथे टिच करते जरा. अशा पद्धतीने आता आपण दोघं पाय टिच करून घेऊया.
हा पाय आणि हा पाय आणि हे सगळं मध्ये घालायचं आणि दोघं पाय टिच करून घ्यायचे. आलं लक्षात? अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. हा नेपा जोडून घेतला, जॉईन केला आहे. आता त्याला असा फोल्ड करायचा. इथे या पट्ट्या पण जॉईन करून फोल्ड करून घेतल्या आणि असं धरून शिद्या बाजूने नेपापट्टी जॉईन करून घ्यायची. आणि एक मेन म्हणजे ही जी नेपापट्टी आपण जॉईन करतोय तर ती इथून मधीच सेंटरमधून न जॉईन करता, हे कमरेचं सेंटर आहे, इथून न जॉईन करता आपला मिऱ्या आपल्या डाव्या बाजूला असतात ना, तर उजव्या बाजूच्या कमरेचा मध्यभाग हे आपल्या मिऱ्या, हे आपलं मध्य सेंटर आणि हे उजवा भाग पुढचा. इथून असं बेल्ट लावायला सुरुवात करायची तर इथपर्यंत आणायचं. म्हणजे हा आपला नळ टाकायचा बाजू ही पट्टी आणि मग नंतर वरतून अशी शिलाई मारून हा बेल्ट आपला तयार करायचा. थोडंसं